झालंय ते आपण ते झाड लावले ते काय हा हे बघ आपल्या झाडाला नाही सफरचंद आलं. तुम्हाला थोड्या दाखवते ते झाड कसं आहे. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. इतक्या दिवसापासून मी झाडांनाच कैऱ्या पाहत होतो. म्हणलं अजून आंबे काऊन व्हायना. मग इकडे जाऊन पाहतोय आजी बाबा इकडे आंबे पिकलेले होते, ते भरीत होते. आजी बाबा त्यांनी पण आता सगळे आंबे भरले होते. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं टोकर भरच आंबे निघते, पण कशाचं काय पार कॅरेट भरून निघले. आजी म्हणायला लागली बस आता ते तुम्ही जाऊन ना तो आंबा पण एक राहिलेला उतरून घ्या, कारण की ना आपल्याला लोणचं बनवायचे. तिथे गेल्यावर पाहतोय तर काय कैऱ्या तर झाडावरच पिकायला लागल्या होत्या. बाबांनी तर मस्त जुगाड केलं होतं कैऱ्या काढायचं. म्हणलं तुम्ही काढा, त्यांनी मी डायरेक्ट झाडावर जाऊन कैऱ्या काढतो. मग काय जेवढ्या खालच्या तेवढ्या सगळ्या काढून घेतल्या पहिल्यांदा. तुमच्या घरी पण आंब्याचं झाड असेल आणि तुम्ही जर या कैऱ्याचा असं चिक जर उडावला तर डोळ्यात उडंबर का जरा जपून. आजीला पण म्हणलं आता एवढा टप भरून आपण कैऱ्या काढल्या बाद झाल्या आता लॉन्चला एवढ्याच. कसे आहे मग आपले आंबे कमेंट करून नक्की सांगा. आजी आता म्हणली तू एवढं घरी ठेवून ये, तोपर्यंत मी आलेच. आणि आजीने आणलं होतं आपल्या घरच्याच गावठी सफरचंदाचं सफरचंद. आणि पोरापोरीनं तुम्हाला वाटत असं नाही कसं शक्य केलं तर सगळं शक्य होतं, पण त्याला पण तेवढं जपावं लागतं. तुम्हाला दाखवतो आता किती जपलेलं आहे त्याला. पण थांबा एवढं खाऊन घेऊ द्या, मग आपण सफरचंदाच्या झाडाकडे जाऊ. आणि बघा हे ते सफरचंदाचं झाड आजीने डायरेक्ट पक्षी खाते म्हणून त्याला बांधूनच ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे असे सफरचंद तयार झालेले. आणि तुम्हाला दाखवतो आता आपल्या घरी किती फळ आहे. क्वचित फळ जर सोडले ना तर आपल्या घरी जवळपास सगळेच फळ आलेले. हे बघा हे आपल्या घरासमोरच जांभळाचं झाड आहे. आणि मला माहित होतं तिथे गेले ना माझं नशीब चांगले, मला एक तरी गड भेटणार आणि तो भेटला. आणि तो गड काढणं थोडं अवघड होतं बरं का, पण तरी पण मुरगासाच्या बॅगेवर चढून मी काढला तर काढला. पहिल्यांदा तर त्याला डायरेक्ट नळाखाली आंघोळ घातली आणि मग मस्त बॅगे खाल्ली. आता तुम्ही म्हणशाल काय माकडासारखं एकटाच खातो, आम्हाला पण बोलव तुम्ही पण या, मग आपण सोबत जांभळं खाऊ. मग आलतो नारळाकडे, ते पाहूनच पोट भरलं. म्हणलं नको आता आपण दुसऱ्या काहीतरी फळं खाऊ. अंजिराकडे आलो, ते तर उन्हाळ्यात एवढे खाल्ले होते त्याच्यामुळे मग आता काय खायची इच्छाच नव्हती, कारण की आता तसे पण ते पिकलेले नव्हते. पुढे आल्यानंतर सीताफळाकडे आलतो, तिथं पण सीताफळ चांगले तयार झाले. म्हणलं आता आहे ना हिवाळ्यामध्ये चांगली मजा येईल खायला. पुढे आल्यावर चिक्कूचे पण 3-4 मोठे मोठे झाड आहे, तिथं पण चिक्कू मस्त आलेले होते. त्याच बांधानं सरळ आपलं पेरूचे झाड आहे, पण पेरूला काय पेरू नाही आलेले, त्याच्यामुळे मग लगेच आपण डाळिंबाकडे गेलतो. अजून डाळिंब पूर्ण तयार व्हायला 2-3 महिने आहे, पण तरी पण आपल्याला एक डाळिंब पिकलेलं भेटलं होतं. म्हणलं आता आपलं तसं रक्त कमी व्हायला लागलं, मग ते तरी खावा. सगळे फळ खाऊन झाल्यानंतर घरी येत होतो आणि मनाला असं वाटतं आपण एवढे कोकणामध्ये जातो, पण कोकणा एवढाच भारी नजारा पण आपण आपल्या घरी बनवून ठेवू शकतोय. मग काय म्हणता पोरापोरींनो, हाय की नाही आपलं मिनी कोकण. आणि एवढ्या भारी नजाऱ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ती गोष्ट म्हणजे ना या बाई आपली रूम एवढी भारी ना, डायरेक्ट असं वाटतं मी ना या कोकणामध्ये एक विलास घेतलाय मस्त पैकी. तुम्हाला आवडेल कशी नैसर्गिक लाईफ जगायला तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला आवडणारे फळ सेंड करा. जीवन सफर करा यार